ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी निपाणीत मानवी साखळी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन। सर्व धर्मीय सर्व पक्षीयांचा पाठिंबा। मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास निपाण येथे धर्मवीर संभाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मानवी साखळी करून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसापासून उपोषण करत आहेत। मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आणि सर्व धर्मीय सर्व पक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला। धर्मवीर संभाजी चौकामध्ये मानवी साखळी करून आंदोलनास पाठिंबा दिला। यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी युवा नेते आदींनी मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या। यावेळी निपाण येथे मोठ्या संख्येने मराठा समाज सर्व धर्मीय सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। हा प्रश्न महाराष्ट्र सरकारने लवकर सोडवावा एवढी सीमा भागातल्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि रजा घेतो। जय। आपलं सर्वच म्हणजे आमच्या आर्यंत उद्योग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी त्याला पाठिंबा जाहीर करतो। त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज निपाणी यापुढील कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेशी आपणही सर्वजण तुमच्या सोबत आहोत एवढंच या निमित्तानं माझ्या भावना व्यक्त करून माझ्या 2 शब्द आवाहन केलं की आज मानवी साखळी घ्यायची आहे आणि या मानवी साखळीसाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी सर्व कार्यकर्ते सर्व धर्मीय सर्व पक्षीय उपस्थित राहिलास तसेच पत्रकार व प्रशासक यांचे मी सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असे जाईल। आणि कुरवाडी आणि कुंभी समाजाला आरक्षण दिलेलं आहे। ते आरक्षण आजपर्यंत अंमलात आलेलं नाही। अंमलात आणण्याचं काम सत्ताधारी जो पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी या मराठा सकल समाजाचा अंत बघू नये, ताबडतोब त्यांनी निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं। आज निपाणी येथील सकल मराठा समाजानं हे जे आयोजित केलेले मनोज जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी यासाठी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो। त्याचबरोबर इतर मागासवर्गीय सर्व ज्या संघटना आहेत त्या संघटनाचे एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी त्या सर्व मागासवर्गीय इतर मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं मी या आजच्या सगळ्यांनी ह्या आरक्षणाच्या विषयावरती सगळे आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आणि खरोखरच आपला हक्क मागणं हे आपला धर्म असतोय आणि आपला हक्क मागणं कारण मांडणी केल्याशिवाय आपल्याला मिळत पण नाही। म्हणून जे काही आरक्षणाच्या विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे किंवा काय तुमचं डिमांड आहे, आताच वीरकुमार अण्णांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही देखील तुमच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी काय करायला हवं आहे ते आपण आपल्या पद्धतीनं करू आणि आम्ही सर्वजण तुम्हाला पाठीशी राहू। काही असेल तरी तुम्ही चर्चा करा, ते आमच्या लेवलमध्ये कुठंपर्यंत काय करायला शक्य आहे ते आपण करायचा प्रयत्न करतो असं सांगतो आणि कधीही मी तुमच्या सोबत आहे असं मी आज इथं मनोगत व्यक्त